में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। पवित्र पवित्र अति पवित्र स्थान में मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। तेरे सामने झुकते हैं सजना हम करते हैं, तेरे सामने झुकते हैं सजना हम करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, ओ आत्मा और सच्चाई से आराधना करते अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। मुझको तू अपने लहू से धो दे तेरे सामने झुकते हैं सजना करते हैं, तेरे सामने झुकते हैं सजना करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, ओ आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। सर्वजण टाळ्या वाजवून हालेलुया। सर्वजण जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। सर्जन यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। आतून जाऊन से करीबी से
चाप से छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। बीमारी से, गरीबी से, चाप से छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम है महान। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम है महान। हम आभारी, आभारी मान तो यीशु नाम। आभारी, आभारी मान तो यीशु नाम। ओ हमें आभारी, आभारी मान तो यीशु। हमें आभारी मान तो यीशु नाम। हमें आभारी मान तो राजा नाम। हमें आभारी मान तो यीशु नाम। हमें आभारी मान तो राजा नाम। हमें आभारी, आभारी, आभारी मान तो, हमें आभारी, 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 ओ हमें आभारी। भजले 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 यीशु नाम। भजले 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 यीशु नाम। भजले 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 यीशु नाम। भजले 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 यीशु नाम। भजले 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 यीशु नाम। भजले 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 यीशु नाम में है मुक्ति, यीशु नाम में है शक्ति, यीशु नाम में है मुक्ति, यीशु नाम में तो बजले 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 यीशु नाम। बजले 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 यीशु नाम। बजले 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 यीशु नाम। बजले 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 यीशु नाम। डरना नहीं, यीशु साथ है, सर पर तेरे उसका हाथ है। डरना नहीं, यीशु साथ है, सर पर तेरे उसका हाथ है। जी ले ये जीवन अब बिंदास तू, चाहे कोई भी हालात है। जी ले ये जीवन अब बिंदास तू, चाहे कोई भी हालात है। यीशु नाम से नाता जोड़ दे, दुनिया की टेंशन छोड़ दे। यीशु नाम से नाता जोड़ दे, दुनिया की टेंशन छोड़ दे। ओ भजले 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 यीशु नाम। भजले 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 यीशु नाम। भजले 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 यीशु नाम। भजले 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 यीशु नाम। भजले 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 यीशु नाम।
भजले 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 यीशु नाम भजले 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 यीशु नाम भजले 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 यीशु नाम हालेलुया हालेलुया मुझे तेरी जरूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है काय बोलते आपण बिन तेरे मैं कुछ भी नहीं बिन तेरे मैं कुछ भी नहीं यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है प्यार तू करता इतना प्यार तू करता इतना अपने हाथों पे खुद मेरी सूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी खूबत तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी खूबत तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी खूबत तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी खूबत अशमत और जलाल के बाद तुमसे है मेरी जीनत अशमत और जलाल के बाद तुमसे है मेरी जीनत तेरे बिना ये जिंदगी मेरी तेरे बिना ये जिंदगी मेरी तेरी रौनक में सूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है Hallelujah boys come on clap your hands तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती 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 चिराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति चिराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति चाहे जमा तू जिंदा खुदा तू चाहे जमा तू जिंदा खुदा तू तू ना झूठी मूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा मुझे तेरी जरूरत है गर्ल्स come on clap your hands आपण दोन्ही हात उंच करूया वरती परमेश्वराला गौरव देणार आहोत आसमां तूने बनाया
और फूलों से धरती सजाई। कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, तू खुद कितना खूबसूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। तो पढ़ के कलाम देख लो, 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 पढ़ के कलाम देख लो। यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। हालेलुया। हम जोरदार ताली परमेश्वर के लिए बजाएंगे। और जब हम कहते हैं कि यहोवा मुझे तेरी जरूरत है, आराधना आराधना मिलके करें हम आराधना, आराधना आराधना मिलके करें हम आराधना। हाथ उठाकर
काय करतो? आनंदी बाज वाटाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी. 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 आनंदी बाज वाटाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी. आनंदी बाज वाटाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी. काय आवाज आपण हात उंच करून बांधणी पापांची मोही टाकूया ख्रिस्ताजवळी. बांधणी पापाची मोळी टाकूया ख्रिस्ताजवळी. बांधणी पापांची मोही टाकूया ख्रिस्ताजवळी. बांधणी पापाची मोळी टाकूया ख्रिस्ताजवळी. टाकूया ख्रिस्ताजवळी. टाकूया ख्रिस्ताजवळी. टाकूया ख्रिस्ताजवळी. टाकूया ख्रिस्ताजवळी. आनंदी बाज वाटाळी चला जाऊ 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 ख्रिस्ताजवळी. हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ताचे. हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने Thank you, बोला God. ख्रिस्ताचे. हो हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ताचे. हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ताचे. 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 हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ताचे. हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ताचे. नाम 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 येशू तारकाचे नाम. 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 नाम गोड नाम. नाम गोड नाम. नाम गोड नाम. नाम गोड नाम. नाम प्रिय नाम. नाम प्रिय नाम. नाम प्रिय नाम. नाम प्रिय नाम. नाम 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 येशू तारकाचे 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 नाम. आनंदी बाज वाटाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी. 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 दर्द तुझको होता है मेरे आंसू के पहले. तेरा
दौड़ा आता है परमेश्वर, और सांस लेने से पहले तू हाजिर होता है। हमेशा मेरी ढाल बनकर मेरी सुरक्षा तू करता है, और अपनी निगाहों में मुझे हरदम रखता है। थैंक यू जीसस, वर्शिप यू गॉड। आवाज दूं तो तू दौड़ाता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है। ढाल बनकर मेरी रक्षा तू करता है, अपनी निगाहों में हरदम तू रखता है, अपनी निगाहों में हरदम तू रखता है। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा। प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है। आइए अपने हाथों को ऊंचा उठाकर अपने दिल को परमेश्वर की ओर लगाएं और कहे, आई लव यू जीसस, मोर देन एनीथिंग आई लव यू लॉर्ड। हर एक चीज जो मुझे जरूरी लगती है, उस हर चीज से भी ज्यादा मैं तुझसे प्यार करता हूँ प्रभु। लव यू लॉर्ड। प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु। जब हम कहते हैं कि परमेश्वर हम तुझसे प्यार करते हैं, तो आज परमेश्वर आपसे पूछना चाहता है कि जो सबसे जरूरी चीज है आपके जीवन में, हर एक के जीवन में एक ऐसी चीज है जो बहुत जरूरी है आपके लिए, या कोई व्यक्ति है जो जिसके बिना आप जी नाही सकते, वो बहुत जरूरी और बहुत मायने रखते आपके लिए। अशी एखादी व्यक्ती किंवा अशी कुठली गोष्ट जी आपल्या जीवनात खूप जास्त महत्वाची आहे, की ज्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, पण परमेश्वर आज तुम्हाला विचारत आहे की त्या सर्व गोष्टींपेक्षाही अधिक तुम्ही माझ्यावर प्रीती करता का? खूप वेळा आपण मुखाने बोलतो, खूप वेळा आपण असं वर्शिपमध्ये हे गीत गातो आणि म्हणतो की प्रभू मी तुझ्या प्रीती करतो, पण परमेश्वराचा आज प्रश्न तुमच्यासाठी आहे की या सर्व गोष्टींपेक्षा अधिक तुम्ही माझ्यावर प्रीती करता का? जर तुमचा रिस्पॉन्स हो म्हणून असेल तर आपले हात उंच करूया आपण, आणि जर तुम्ही हे म्हणत असाल तर ते त्याचा अर्थ समजून घ्या की ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला काही करण्यास सांगेल, काही सोडण्यास सांगेल, त्यावेळेस तुमची तयारी असली पाहिजे। त्या सर्व गोष्टींना जर तुम्हाला परमेश्वराने सांगितलं की या सर्व ज्या तुला गरजेच्या वाटतात त्या सोडून तू माझ्या संगती येऊ शकतो का, तर तुमची तयारी असली पाहिजे। आणि जर तशी तयारी असेल तरच हात उंच करून प्रभूला आपण म्हणूया, प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो। प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु। प्यार है सो हर एक जरूरी चीज से भी ज्यादा तुझसे प्यार है प्रभु। हर इस व्यक्ति जो मुझे लगता है कि बहुत मायने रखता है मेरे जीवन में, उस व्यक्ति से भी ज्यादा मैं आपसे प्यार करता हूँ प्रभु। Yes Lord, worship you God। यीशु प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु। प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु।
the penultimate day of this wonderful youth camp. हा या तरुणांच्या मेळ्याचा हा फार सुंदर असा अद्भुत दिवस आहे. As Reverend Nanada rightly said, the church, the Emmanuel Assembly of God Pune, has poured itself, prayers and their purses, whatever resource they have in organizing this camp. नानादार यांनी सांगितल्याप्रमाणे इमॅन्युअल एजी चर्च पुणे जे त्यांनी आपला पैसा, त्यांच्या प्रार्थना, त्यांचे कष्ट जे काही तरुणांच्या जीवनामध्ये ओतलं आहे. Over 400 of you here from all over Maharashtra and beyond. I want to challenge you even this morning to stay expectantly, stay with a great hunger to receive God's word. 400 पेक्षा जास्त तरुण तरुणी या मेळ्यात आहेत. आज मी तुम्हाला विनंती करतो यावेळेस की देवाच्या ताज्या अभिषेकाचा, ताज्या भेटीचा आम्ही अनुभव करण्याकरता तयार In आहोत. a practical way, you're going to learn about a discipline, a spiritual discipline which will transform your life and make you successful. आणि या दिवसामध्ये देवाचं वचन आम्ही शिकत असताना शिस्तबद्धरित्या आमचं जीवन जे आध्यात्मिक जीवनाकरता नवी कलाटणी देणं आहे त्यामध्ये आम्ही वाढण्याकरता. If you do this discipline well for the rest of your life, starting from today, whatever you do will prosper. आणि The मग Bible आज says. ज्या गोष्टी आम्ही शिकणार आहोत त्याची शिस्त आम्ही जीवनाला लावत असताना, शिस्तीमय आध्यात्मिक जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये जे काय भविष्यामध्ये आजपासून आम्ही करणार आहोत त्या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला समृद्धीच प्राप्त होईल. Gracious Heavenly Father, we thank you, Lord, for your word this morning. स्वर्गीय कृपाळ देवा, आज आम्ही तुझे आभार मानतो या सकाळच्या समय तुझं पवित्र वचन तू आमच्याकडे ठेवलं आहे. As I take the young friends here into the longest chapter of the Bible. देव बापा, आज आम्ही तुझ्या वचनातून पवित्र शास्त्रातील या मोठ्या शास्त्र भागातून अभ्यास करत असताना A chapter I call the longest poem on the greatest book. आणि देवा तुझ्या वचनानुसार या महान पुस्तकातील सर्वात महत्त्वाची मोठी अशी कविता. From this lovely poem, I pray that we will learn as to how to study the Bible, how to meditate on the Bible, how to live the Bible. देवा, या कवितेमधून जी सर्वात महत्त्वाची मोठी कविता की ज्यातून आम्ही शिकणार आहोत कशा रीतीने देवाच्या वचनाचा अभ्यास करावा, कशा देवाच्या वचनानुसार आम्ही पुढे वाटचाल करावी. I pray that we will, Lord, completely be delivered from gadget addiction and, Lord, become people who are addicted to studying your word. हृदय, आज आम्ही विनंती करतो तुझं वचन ऐकत असताना त्याचं आम्ही लाव करताना आमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या यांत्रिक बंधनामध्ये आम्ही जाऊत, व्यसनामध्ये आहोत, त्या सर्व प्रकारच्या व्यसनातून आम्ही मुक्त होऊ आणि देवा तुझ्या वचनाकडच्या अधीन आम्ही अधिक होऊ. In Jesus Christ's name I pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. Amen. आमेन. You know, there are times when I write poems for my wife. अशी वेळ होती की ज्यावेळी माझ्या पत्नीकरता कविता लिहायचो. After we had our first son, we really did not think that we will have a second child. आणि आमचा पहिला मुलगा झाल्यानंतर आम्ही याचा विचार केला नव्हता की आम्हाला दुसरं मुलगा सुद्धा होईल. But in the year 2007, आणि 2007 मध्ये you know, my wife became pregnant again. आणि माझी पत्नी पुन्हा एक वार गर्भवती झाली. There were some complications in that pregnancy. आणि तिच्या या गर्भावस्थेमध्ये काही अडचण निर्माण झाल्या. One doctor even said that after we went for a scan that we must abort the baby. आणि मग आम्ही डॉक्टरना भेटण्याकरता गेलो. डॉक्टरने सांगितलं की गर्भावस्थेमध्ये थोडीशी काहीतरी समस्या आहे, त्यामुळे आम्हाला ते गर्भपात करावा Because लागेल. there was no heartbeat in the baby there. आणि Doctor said. त्यावेळेस बाळाच्या काही म्हणजे हृदयाचे ठोके दिसत नव्हते. You know, my wife was weeping at that time when she saw the report. आणि माझ्या पत्नीने ज्यावेळेस हा अहवाल पाहिला त्यावेळेस ती रडू लागली. And I was just praying. आणि मी प्रार्थना करू लागलो. Because after she became pregnant the second time, I started dreaming. आणि मग माझी पत्नी इव्हान ज्यावेळेस गर्भवती झाले त्यावेळेस मी अनेक स्वप्न पाहू लागलो. I had dreamed about becoming the father of a beautiful baby girl, a daughter who will one day wear a sari and come before me and say, "Daddy, how do I look in this sari?" आणि मग माझं स्वप्न असं होतं की मी मला मुलगी व्हावी आणि ती मुलगी ज्यावेळेस मोठी होईल त्यावेळेस एक दिवशी साडी घालून तरुणी पण माझ्यासमोर येईल म्हणेल. ती म्हणे की डॅडी मी कशी दिसते. All those dreams came crashing down. आणि सर्व स्वप्न एक प्रकारचे ढासळले. But we prayed, आम्ही ज्याच्याकडे we प्रार्थना केली, believed, ज्याच्यावर विश्वास ठेवला. we went back to the scan center, another scan center a few days later. काही दिवसानंतर पुन्हा एक वर आम्ही स्कॅन सेंटर मध्ये गेलो. And that scan center said the baby inside the womb of my wife was perfectly fine. आणि त्या स्कॅन सेंटर मध्ये ज्यावेळेस अहवाल केला, परीक्षण करण्यात आलं, त्याला सांगितलं की माझ्या पत्नीच्या गर्भात असलेली जी मुलगी आहे ती
व्यवस्थित आहे. We praise God. We went to the local church and we gave all the glory to God. आणि आम्ही आमच्या स्थानिक मंडळामध्ये गेलो आणि देवाला गौरव दिला. Down the line, my daughter Natasha was born, आणि माझी मुलगी जन्माला आली and she's right here in front of me. आणि माझ्या समोर ती बसली आहे. She has a small role in this message. आणि या संदेशामध्ये एक तिचा भाग सुद्धा आहे. But before she was born, the Holy Spirit stirred my heart to write a poem आणि ती जन्माला येण्याअगोदर पवित्र आत्म्याने माझ्या जीवनामध्ये एक प्रकारची कार्य करण्यास सुरुवात for केली my wife. माझ्या पत्नीच्या जीवनामध्ये. And that poem went like this. आणि मग मी एक कविता लिहिली. ती कविता अशा प्रकारे. Even I didn't think that God would give us another one honestly. आणि मग मी म्हणलो इव्हॅन मला असं वाटत नाही की पुन्हा एक प्रामाणिकपणे देव आपल्याला अजून काही देईल. But when we came together this February, परंतु या फेब्रुवारीमध्ये जेव्हा आम्ही एकत्र आलो God put in your womb a little one He planned from eternity. आणि मग तुझ्या गर्भामध्ये या लहान व्यक्तीला सोडलाय. ती तिच्याद्वारे परमेश्वर अनंत कालाच्या गोष्टी ठेवल्या Will आहेत. she be a blessing to many and make hearts merry? आणि मग ती अनेकांकरता आशीर्वाद होणार, अनेकांची हृदय आनंदित करणार आहे. Will she to millions God's word carry? आणि ते संपूर्ण जीवनभर देवाचं वचन आपल्या जीवनात One look at her, our pains and problems we will bury. आणि आमच्या जीवनातले जे काही त्रास यातनाचे आम्ही सर्वपणे पुरून टाकणार आहोत. The day will come when I will be called daddy by this fairy. आणि देवा असा वेळ येणार आहे की ज्या वेळेस ते लहान लेकरू मला डॅडी म्हणेल. With God, Dale and her, our future will not be lonely and scary. आणि आपलं जे येणारं भविष्य आहे ते एकाकीपणात आणि भयंकर असणार नाही. My heart will be moist with happiness and heartache when she does marry. आणि ज्या वेळेस ती आनंदाने राहणार आहे त्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये एक आनंदाच्या उकळ्या येणार My आहे. heart will skip a beat when she asks me someday, Dad, how do I look in this sari? आणि एक दिवशी ज्या वेळेस ती मोठी होईल साडी घालून आली त्यावेळेस मला म्हणेल की डॅडी मी कशी दिसत आहे. The one who put her in your womb will give you the strength to deliver the baby. आणि ज्या परमेश्वराने तुझ्या उदरामध्ये या लेकरात ठेवलाय ते तुला हे लेकरू जगात आणण्याकरता सहाय्य करेल. You know, God gave us that beautiful girl baby. आणि देवाने आम्हाला सुंदर लेकरू दिलं. This is an imperfect poem. आणि ही जी कविता आहे ती काय परिपूर्ण नाही. If I give this to an English teacher, she will find 5 mistakes in this. आणि जर इंग्रजीच्या शिक्षकाला का जर मी कविता दिली तर त्यातल्या 5 चुका काढेल. But this morning I'm going to talk about the greatest poem on the longest poem on the greatest book. आणि मग आज सकाळी या सर्वात महान अशा पुस्तकामधील सर्वात लांब अशी कविताबद्दल And बोलणार that आहे. is Psalm 119. आणि स्तोत्र 119 ते आहे. Psalm 119. स्तोत्र 119. Now, that has got a total of how many verses? या स्तोत्रामध्ये किती वचन आहेत? 176 verses. 176 वचन. Young people sort of know a few verses from this long poem, the longest poem on the greatest book, which is the Bible. आणि पवित्र शास्त्र जे सर्वात महान असं पुस्तक आहे त्यातील सर्वात मोठी कविता आहे. They know Psalm 119 and verse 9. आणि स्तोत्र 119:9 मध्ये म्हटलं आहे, How can a young man keep his way pure? तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? By guarding it according to your word. तुझ्या वचनानुसार ते राखण्याद्वारे. We live in a perverse generation. आम्ही अशा कुटील वाईट परिस्थिती पिढीमध्ये जगत We live आहोत. in a corrupt generation. आणि भ्रष्ट अशा पिढीमध्ये आम्ही राहत We आहोत. live in a filthy generation. आणि अमंगळतेच्या पिढीमध्ये राहत How आहोत. can we be pure? मग अशा या वाईट परिस्थितीत आम्ही शुद्ध कसं राहू शकतो? The way is very clear. आणि याने स्पष्टरित्या मार्ग We सांगितला आहे. must hide God's word in our heart. आमच्या हृदयामध्ये देवाचं वचन आम्हाला जपून ठेवायचं आहे. And look at verse 11, Psalm 119 and verse 11. व स्तोत्र 119:11 मध्ये. This is the testimony of the psalmist. आणि हा स्तोत्र करता जाईल त्याची साक्ष आहे. And he says, तो म्हणतो, I have stored up your word in my heart मी तुझं वचन माझ्या अंतरात जपून ठेवलं आहे that I might not sin against you. याकरता काही मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. So what this man of God who wrote this psalm under the inspiration of the Holy Spirit is saying, I'm spending a lot of time studying the word of God and I'm memorizing it. I'm storing it into my heart. हा स्तोत्र करता तो आपल्या जीवनामधून स्वतःच्या अनुभवातून काय सांगत आहे की त्याने त्याच्या संपूर्ण जीवनभर देवाच्या वचनाचा अभ्यास केलाय. देवाची वचन आपल्या अंतरात त्याने राखून ठेवली आहेत. So young people, I want to encourage you to do that if you want to be a shining star among a perverse generation. तरुण आज सकाळी मला तुला आव्हान करायचं आहे, जर तुम्हाला या वाईट पिढीमध्ये जर तुम्हाला ख्रिस्ता करता ताऱ्याप्रमाणे चमकायचं आहे. Some of you think, no, that's not possible.
तुमच्या काय जण म्हणतील की हे कदाचित शक्य नाही. It is possible. हे शक्य आहे. It is possible to store God's word in your heart. आणि आज देवाचं वचन तुमच्या अंतर्गत राखून ठेवू शकता. It is possible to do so from a young age. तुमच्या या तरुणामध्ये तुम्हाला ते करता शक्य आहे. My wife and I have been encouraging our children to do that, and so I want to invite my daughter Natasha to the front, the miracle baby. I told you a story. मी आणि माझी पत्नी आमच्या लेकरांना आम्ही लहानपणापासून त्याचं त्यांना एक प्रकारचं शिकवण देत आहोत की तुम्ही देवाच्या वचनात वाढावं. आणि ही जी माझी मुलगी आहे तिला आम्ही एक चमत्कार अशी मुलगी म्हणत आहोत. And she will recite one portion of God's word. In fact, one of the most important portions, Isaiah 53, something that she has stored in her heart. आणि यावेळेस एक महत्वाचं जो शास्त्र भाग आहे तो फार महत्वाचा शास्त्र भाग ती यावेळेस आपल्याला म्हणून दाखवणार की जिथे तिने पाठ केला यशाया 53 From the NIV version. परंतु न्यू इंटरनॅशनल व्हर्जन मधून. Over to Natasha. Isaiah 53. Who has believed our message, and to whom has the arm of the Lord been revealed? He grew up before him like a tender shoot, and like a root out of dry ground. He had no beauty or majesty to attract us to him, nothing in his appearance that we should desire him. He was despised and rejected by mankind, a man of suffering and familiar with pain, like one from whom people hide their faces. He was despised, and we held him in low esteem. Surely he took up our pain and bore our sufferings. Yet we considered him punished by God, stricken by him, and afflicted. But he was pierced for our transgressions, he was crushed for our iniquities. The punishment that brought us peace was upon him, and by his wounds we are healed. We all, like sheep, have gone astray. Each of us has turned to our own way, and the Lord has laid on him the iniquities of us all. He was oppressed and afflicted, yet he did not open his mouth. He was led like a lamb to slaughter, and as a sheep before its shearers is silent, so he did not open his mouth. By oppression and judgment he was taken away. Yet who of his generation protested? For he was cut off from the land of living. For the transgressions of my people he was punished. He was assigned a grave with the wicked and with the rich in his death, though he had done no violence, nor was any deceit in his mouth. Yet it was the Lord's will to crush him and cause him to suffer. And though the Lord makes his life an offering to sin, he will see his offspring and prolong his days, and the will of the Lord will prosper in his hand. After he has suffered, he will see the light of life and be satisfied. By his knowledge, my righteous servant will justify many and bear their iniquities. Therefore, I will give him a portion among the great, and he will divide the spoils with the strong, because he poured out his life unto death and was numbered with the transgressors. For he bore the sin of many and made intercession for the transgressors. Thank you. Amen. यशाया 53. Thank you, Natasha. नताशा आभार आहे तुझा. You know, as a growing up girl, sometimes you wonder, does anybody love me? आणि मग ह्या वयात मध्ये वाढत असताना तुम्ही कदाचित प्रश्न तुमचा असेल की मी माझ्यावर कोणी प्रेम If करतं का. Natasha ever had that question, she will return to Isaiah 53, the Bible chapter that she stored in her heart, that tells her that even if the whole world doesn't love her, Jesus loves her, and he went to the cross and died a humiliating death for her. आणि नताशाच्या जीवनामध्ये अशी जर वेळ आली की तिला असं वाटलं की माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, परंतु ती त्याचा विचार करणार, ती निश्चित विचार करेल की साऱ्या जगामध्ये लोकांनी माझा धिक्कार केला, नाकार केला, मला ते टाकलं तरी जो येशू माझ्याकरता वधूचं मरण पावला, त्याने माझ्या दुःख सहन केलं, तर त्याने माझ्याकरता प्राण दिला, तो माझ्या प्रेम करतो, या प्रेमामध्ये वाढत आहे. You know, as a growing up young man, you know, I struggled with lust, so I memorized Job 31 and verse 1. आणि माझ्या तरुणाच्या जीवनामध्ये मी अनेक अडचणीला त्रासाला तोंड देत असताना अनेक मोहाला बळी न पडता मी योबाच्या Job 31 and verse 1. आणि योबाचा 31 अध्याय आणि पहिल्या वर्षाप्रमाणे मी माझ्या जीवनामध्ये मोहावर विजय मिळवू I लागलो. made a covenant with my eyes not to look lustfully at a girl. आणि माझ्या डोळ्यांसाठी मी करार केला की मी कोणत्याही मुलीकडे वासनेने पाहणार नाही. When I quoted that verse at the hour of temptation, like Jesus quoted Bible verses at the hour of temptation, I had the power to overcome sin. आणि माझ्या जीवनामध्ये ज्या वेळेस मोह आला त्यावेळेस प्रत्येक मोहावर मी देवाच्या वचनातून येशूने जसे प्रत्येक मोहाला देवाच्या वचनाद्वारे तोंड दिलं, त्याचा प्रत्येक मोहावर मी विजय मिळाला, प्रत्येक वासने मी विजय So मिळाला. I want you
I want to encourage that. आणि म्हणून तुम्हाला याद्वारे उत्तेजन द्यायचं आहे. But today I want to give you a simple way that you can practice every day to have a living relationship with your Bible. आणि म्हणून आज मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे, एक उत्तेजन द्यायचं आहे की तुमच्या वैयक्तिक जीवनामधून पवित्र शास्त्रातून एक साध्या सोप्या रीते कशा रीते तुम्ही विजय मिळवू शकता. This is a living book with which you can have a relationship. आणि हे जे आहे जे वचन, हे देवाचं वचन जे आहे ते एक जिवंत देवाचं वचन आहे की ज्याद्वारे तुम्ही एक जिवंत नाते संबंध टिकू It is शकता. not a dead book. हे मेलेलं पुस्तक It नाही, is the word of God. हे देवाचं वचन आहे. And to make this memorable from this longest poem on the greatest book, that is Psalm 119, I want to give you an acronym that everybody can remember. And an acronym is BIBLE. आणि म्हणून आज मी तुम्हाला यावेळेस सर्वात महत्वाचं वचन जे मी सांगताना आहे ते म्हणजे सर्वात महान पुस्तकातून सर्वात मोठी जी कविता आहे त्यातील जी वचने जी आहे ती वचनं तुम्हाला मी देणार आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये विजयाने वाटचाल करता येईल. How should you as a believer, as a follower of Jesus, relate with your Bible every day? आणि कसं तारुण्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा रीतीने देवाचं वचन, हे जिवंत वचन तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये लागू करू शकता. First, पहिलं bend your knees. पहिलं जे आहे ते इंग्रजीमध्ये बी म्हणजे ब जे आहे ते म्हणजे तुमची गुडघे तुम्ही टेका. The longest poem on the greatest book says in Psalm 119 and verse 18. आणि स्तोत्र 119:18 मध्ये सांगितलं सर्वात महान पुस्तकातील मोठ्या कवितेमधून Open my eyes that I might see the wonderful things of your law. प्रभू देव माझे नेतृत्व उघड की जेणेकरून तुझ्या महत्त्वाच्या गोष्टी मला पाहायला मिळतील. Before you open the Bible, close your eyes. आणि पवित्र शास्त्र उघडण्यावर आपले डोळे बंद करा. And you close your eyes and pray, open my eyes, Lord. प्रत्येक आपले नेत्र बंद करा, डोळे बंद करा. प्रभू देव माझे नेतृत्व उघड. I want to see wonderful things in your law. देवा तुझ्या वचनातील महत्त्व अद्भुत गोष्टी मला पाहायच्या आहे. So bend your knees in prayer before you open your Bible. आणि तुमचं भविष्य शास्त्र उघडण्या अगोदर तुम्ही आपल्या गुडघ्यावर जा आणि प्रार्थना करा. Why? का? Because this is God's word. कारण हे देवाचं वचन आहे. Why? का? Because the Bible says कारण पवित्र शास्त्र सांगतं 2 Timothy 3:16, आणि दुसऱ्या तिमोथी 3:16 मध्ये all scripture is God breathed. कारण देव सर्व जे वचन आहे ते देवाने त्यावर श्वास मोकलेला आहे. Genesis to Revelation, all the 66 books are God breathed. पण उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत सर्व 66 पुस्तकं देवाने त्या श्वास मोकलेला आहे. And in 2 Peter chapter 1 verses 20 and 21, आणि दुसरे पेत्र 2 अध्याय 20-21 वचन the Bible says, पवित्र शास्त्र म्हणतं no prophet spoke in the Bible without the inspiration of God. कोणताही संदेशच्या देवाचं वचन देवाच्या प्रेरणेशिवाय बोलला नाही. That means there is no verse, no page, nothing in the Bible that was not inspired. Everything is important. प्रत्येक देवाच्या वचनातील प्रत्येक वचन असं कोणते वचन नाही की जे देवाच्या प्रेरणेने आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलं गेलं नाही. ते सर्व वचन महत्त्वाचे आहेत. Even in this longest poem of this greatest book, there are other prayers you can pray. Psalm 119 and verse 25. आणि स्वतः 119-125 वचन माझ्यामध्ये सांगितलं आहे. ते वचन जे म्हणजे आपलं सर्वात मोठ्या या कवितेमधलं आहे. That verse says, I lie in the dust completely discouraged. आणि मी जरी या पूर्ण धुळेमध्ये असलो जरी मी निराश झालो होतो, Revive me by your word. प्रभू तुझ्या वचनाद्वारे मला पुनरुज्जीवित कर. So you kneel down and say, आणि तुम्ही Lord, today I am discouraged. प्रभू आज मी निराश झालो आहे. Lord, I am discouraged today. प्रभू आज मी निराश आहे. Maybe the Lord, things are not going the right way in my life. कदाचित माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी योग्य होत नाहीत. People have hurt me today. प्रभू काही लोकांनी मला दुखावलं. I failed in that exam. प्रभू माझ्या परीक्षेमध्ये मी कमी पडलो. I am not able to grasp the marks in my before the exam. प्रभू परीक्षेच्या अगोदर मला गणित मला समजत I नाही. am so discouraged. मी निराश झालो आहे. But revive me by your word. प्रभू तुझ्या वचनाद्वारे मला पुनरुज्जीवित कर. And another prayer you can pray. तुझी प्रार्थना करू शकता. 119 verse 37. आणि 119 त्याच्यामध्ये 64 वचन. Close your eyes and say, turn my eyes from worthless things. प्रभू या निरर्थक गोष्टीपासून माझं
लक्ष दृष्टी दुसरीकडे वळव. I don't want to be looking at Facebook all the day. मला दररोज त्या फेसबुक कडे पाहायचं I नाही. don't want to be looking at Instagram all the day. इंस्टाग्राम कडे मला दररोज पाहायचं नाही. I don't want to be looking at TikTok video all the day. टिकटॉक व्हिडिओ मला दररोज पाहायचे नाहीत. Turn my eyes from worthless things हृदया निरर्थक गोष्टीपासून माझी दृष्टी वळव. and give me life through your word. तुझ्या वचनाद्वारे मला जीवन तू दे. So the longest poem on the greatest book, 3 beautiful prayers you can pray before opening the Bible. या स्तोत्रातून 3 महत्वाच्या प्रार्थना तुम्ही रोज करू शकता. Verse 18, verse 25 and verse 37. 18, 25 आणि 34. So what is the first step of Bible meditation? पहिलं काय आहे आपण म्हणणं करता? What is the first step in you relating with the Bible daily? दररोज पवित्र शास्त्र संगतीत तुम्ही कशाने जोडले जाऊ शकता? B for bend your knees. याचा अर्थ आहे तुम्ही गुडघे टेका. Bend your. Write it down. सगळ्यांना लिहा. Second. गुडघे टेका. Second, I. दुसरं, How do you relate with your Bible in a invigorating way daily? मग दर दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कशा तरी देवाच्या वचनाचं लागू करू शकता. Immerse yourself. तुमच्या स्वतःला पूर्णपणे त्या वचनामध्ये डुबवून टाका. Immerse yourself means to look with concentration. म्हणजे पूर्णपणे बुडलं जाणं म्हणजे एक प्रकारचं लक्षपूर्वक तुम्ही त्याकडे लक्ष देत आहात. Some boys have a hobby. काय लोकांना सवय आहे, They go to the bus stand, असा छंद असतो बस स्टॉपवर जायचं. and as the girls go, मग मुली जाऊ लागतात they look with concentration. आणि फार लक्षपूर्वक पाहू लागतात. And their head moves त्यांचं डोकं फिरू लागतं. till the girl goes away. And मुलगी जोपर्यंत चालली तसं शिर फिरत राहतं. they have a concentrated look. आणि एक प्रकारचं लक्षपूर्वक दृष्टी. Now, when I say immerse yourself, I'm saying concentrate and read the म्हणजे Bible. पूर्णपणे गढून जाणं म्हणजे पूर्णपणे बुडून जाणं म्हणजे लक्षपूर्वक तुमचं लक्ष केंद्रित We करणं. are talking about the longest poem on the greatest book. आणि या महान पुस्तकातील लांब लांब अशी असलेली And कवितेबद्दल. what does this poem say? आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो. Look at verse 164. आणि या ठिकाणी 162 वचन पाहूया. Psalm 119 verse 164. आणि यातील 119 164 वचन. 7 times a day I praise you for your righteous rule. ए देवा की तुझ्या नीतिमत्व वचनाकडे मी 7 वेळा नमन करतो. How many times? 7 times. So सात वेळा. I'm assuming when he takes a Bible passage, ज्या वेळेस तुम्ही पवित्र शास्त्र वाचता, okay, he opens the Bible and maybe he's reading Jeremiah 14 or whichever passage, he reads Jeremiah 14 7 times. जर तो इर्मायाचा जर 14 अध्याय वळत आहे तो 7 वेळा वाचत आहे. 7 times he reads, each time he says praise the Lord. आणि 7 वेळा वाचतो प्रत्येक वेळेस म्हणतो देवा तुझी स्तुती He असो. reads with concentration. आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करून He reads with focus. आणि त्याचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. And he notices the details. आणि त्यातील प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष आहे. Now I want to tell you something about reading the Bible. आणि पवित्र शास्त्र वाचण्याबद्दल मला काय सांगायचं There are आहे. about 1200 chapters in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये 1002 अध्याय आहेत. How many chapters? 1200. एक म्हणजे एकूण 1200 If you want अध्याय आहेत. exact number, 1189. जर नक्की आकडा तर 189 But 1089 I'm going to do some calculations, so I want to make it 1200 approximately. आणि म्हणून जर सर्वांना समजत असेल अशा रीतीने बोलायचं तर 1200 वचन And अध्याय. I'm also weak in maths. अरे मी गणितामध्ये कमीच आहे. So for calculation, round figure is good. कधी कधी चुकीचे असले ते चांगलं असतं. So how many chapters in the Bible? शास्त्रामध्ये किती अध्याय आहेत? 1200. 1200. If you read 10 chapters of the Bible every day, जर दररोज तुम्ही 10 अध्याय रोज वाचता, in how many days you can finish all the Bible? मग संपूर्ण बायबल किती दिवसामध्ये संपू शकता वाचून? 1200 by 1200 गुणिले 10. How much? 10. 120. Okay, 120 means how many days? 120 days means how many months? मग 120 दिवस म्हणजे किती महिने? 4 months. 4 महिने. It just takes 4 months to read Genesis to Revelation. उत्पत्ती ते प्रगटीकरणापर्यंत फक्त 4 महिन्यामध्ये वाचून संपू शकता. If you maintain the Bible reading rate of 10 chapters a day. आणि जर तुम्ही बायबलचा जो काही वाचण्याचं जे सातत्य राखलं की दररोज 10 अध्याय. You say, I am not Rishabh Pant.
to maintain 10 runs. I can't hit 10 runs per over. दररोज मी का प्रत्येक ओव्हर मध्ये 10 रन काढू शकत I नाही. want to, read more slowly. Then you read 5 chapters a day. मग तुम्हाला 10 नाही होते तर कमी 5 तरी वाद्य वाचा. So Genesis to Revelation, how much time you will take to finish? मग उत्पत्ती ते प्रकट करायला किती दिवस लागतील? 8 months. 8 महिने. That is the least we can do. मग ते काय मी कमीतला कमीत करू शकतो. That is something we must do. आम्ही काहीतरी केलं पाहिजे. In fact, there are 6 sections in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये 6 विभाग आहेत. Now open the Bible to your index. मग तुमचं पवित्र शास्त्राचं तुम्ही उजळणी म्हणजे अनुक्रमण उघडा. Okay, everybody open your Bible to your Bible index. आणि पवित्र शास्त्र अनुक्रमणिकेकडे जा. Table of contents. ज्या ठिकाणी सगळ्या त्या पुस्तकांची नावं लिहिली आहेत. Okay, Genesis to Deuteronomy is the law books. आणि उत्पत्ती ते अनुवादाप्रमाणे त्याला नियमशास्त्र म्हटलं आहे. Okay, and from Joshua all the way up to Esther is the history books of the Old Testament. मग यहोशुआ ते एस्तेर मध्ये इतिहासाचे पुस्तक म्हटलं आहे. From Job to Song of Solomon are the poetic books. आणि योग ते विलाप गीतापर्यंत Poetic books. आणि ते जे कविता आहेत. And from Isaiah to Malachi we have the prophetic books. आणि मग येशयानंतर मलाकी पर्यंत त्याला संदेश त्याची पुस्तकं म्हटली आहेत. From Matthew to Acts we have New Testament history. आणि मत्तई ते प्रेषित पर्यंत त्याला नवीन इतिहास. From Romans to Revelation we have letters. आणि रोमकर्स पत्र ते प्रकटीकरणापर्यंत पत्र आहेत. How many sections in the Bible? किती विभाग आहेत बायबल मध्ये? 6 sections. 6 विभाग. So I want you to try something. म्हणून मला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. Read one chapter from one section. माझी इच्छा आहे की प्रत्येक विभागातून एक एक अध्याय वाचायचा. This is after you have done Genesis to Revelation in a straight line. आणि पहिल्यापासून ज्या उत्पत्तीपासून प्रकटीकरण तुम्ही वाचून संपवला The आहे. second time you read it, ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस तुम्ही वाचायला सुरुवात करणार take one chapter from each section. प्रत्येक विभागातून एक एक अध्याय Buy a highlighter pen. आणि मी एक अधोरेखित करणारा पेन विकत घ्या. After you finish that chapter, highlight one verse or highlight something in that chapter so that you know you have finished that chapter. आणि जर तो अध्याय तुम्ही वाचून पूर्ण केला असेल तर ते तुम्हाला आठवण्याकरता की तो अध्याय मी संपवलाय तर त्याकरता अधोरेखित करा. So you can do 3 chapters in the morning and 3 in the night. कदाचित 3 सकाळी 3 संध्याकाळी. So you plan your day, or 2 in the morning, 2 in the afternoon and 2 in the night. कदाचित तुम्ही अशा प्रकारचे करू शकता. सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2. But one chapter from different section is like eating a sandwich in McDonald's. Like the Maharaja sandwich with 6 layers of sandwich and lot of tasty things and jam and all the sauces inside. It will be very tasty. Bible reading will become very tasty when you follow this method. उदाहरणार्थ जसं तुम्ही मॅकडॉनल्ड मध्ये जाता आणि त्या ठिकाणी तुम्ही 6 पदरी असलेला जो सँडविच घेता त्याच्यामध्ये प्रत्येक थर जो आहे तो चांगला असतो. त्याच्यामध्ये सॉसेस टाकले असते, त्याच्यामध्ये चांगला मसाला टाकला असतो आणि त्याच्यामुळे ते सुंदर चवदार असा तो सँडविच बनतो. And when you immerse yourself and read, आणि ज्यावेळेस तुम्ही खाली बसता आणि वाचू लागता, you must read with concentration. आणि तुम्ही लक्ष केंद्रित करून ते वाचावं. And one thing to do is to leave the phone aside. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमचा फोन बाजूला ठेवायचा. In fact, I feel a lot, even though mobile phone was not there when the longest poem or the greatest book was written, ज्या वेळेस देवाचं वचन वाचलं लिहिण्यात आलं त्यावेळेस जरी मोबाईल फोन नव्हते, I believe the author through the Holy Spirit knew about the mobile phone. आणि मग जो लेखक जो आहे त्याला पवित्र आत्म्याद्वारे मोबाईल फोन बद्दल भविष्यामध्ये काय होणार माहिती होतं. I'll tell you why. कारण काय सांगतो. Look at Psalm 119 and verse 20. 119 आणि 20 वचन. Psalm 119 and verse 20. 20 वचन. So what does it say? काय म्हटलं आहे या ठिकाणी? Psalm 119 and verse 20 says, my soul is consumed with longing for your rules at all times. तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे. Did you see that verse? Psalm 119 and verse 20. स्तोत्र 119 20 वचन पाहिलं सर्वांनी. Our hand is itching to pick up the phone all the time. आणि आपला हात जो आहे नेहमी खाजवत असतो कसा तरी मला मोबाईल उचलायचा आहे. But what does the longest poem of the greatest book say? या महान पुस्तकाच्या महान यादीमध्ये कवितेमध्ये काय म्हटलं आहे? My hand is not itching to pick up my phone. I am longing to, it says,
I'm consumed with longing for your rules at all times. आणि तो म्हणत आहे की माझा जीव आपण जसा की माझा फोन घेण्याकरता कासावी झाला असं म्हणत नाही, परंतु माझा जीव तुझ्या वचनाकरता कासावी झालाय. If we have 10 seconds, जर you want 10 to see सेकंद if आहेत. somebody has replied our WhatsApp. जर तुम्हाला कोणी व्हॉट्सअपवर उत्तर दिलाय, But that 10 seconds, according to this author, Psalm 119 author, those 10 seconds, he will open a Bible verse and read the Bible verse. आणि मग त्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारचा मोह होतो की आता व्हॉट्सअप उघडावं त्याला उत्तर द्यावं, परंतु 10 सेकंदामध्ये तुमचा जीव कासव झाला की बायबल वाचेल, उघडेल ना बाय वाचू लागेल. Why? का? Message from God is more important than message about the election. आणि मग देवाकडून आलेला संदेश जो आहे तो माझ्याकरता महत्वाचा आहे या इलेक्शनचा संदेश Or आणण्यापेक्षा. message from any human. मग आम्ही मनुष्य नात्याने I don't think God is on WhatsApp. He's not on WhatsApp. ते मला असं वाटतं की देव व्हॉट्सअपवर So नाहीये. he may not communicate message you on WhatsApp. But when you read the Bible, he speaks to you. तो तुमच्याकडे वास्तवद्वारे संदेशाद्वारे कळवणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही देवाचं वचन वाचणार त्यावेळेस तो तुमच्या संगती Do you कळवणार काय do you म्हणायचं. have a longing at all times for that message? मग आज तुमचा देवाचा संदेश ऐकण्याकरता तो जीव कासावी झाला आहे काय. And the second verse that makes me think that through the Holy Spirit, Psalm 119 author looked at the mobile phone generation is when I read Psalm 119 and verse 148. आणि मग ज्या वेळेस हा स्तोत्र करता हे वचन लिहित असताना या पिढीकडे पाहत असताना की ज्यावेळी आम्ही मोबाईलच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस हा स्तोत्र करता या वचनाद्वारे आम्हाला काय सांगते. 148 Psalm 119, longest poem on the greatest book, verse 148. आणि त्याच्या 148 वचनामध्ये काय म्हणतो. What does it say? काय म्हणतं. My eyes are awake before the watches of the night so that I might meditate on your promise. तुझ्या वचनाचे चिंतन कराव्यास रात्रीच्या प्रत्येक पहरापूर्वी माझे डोळे उघडे My असतात. eyes are open through the night, one version says. एका ठिकाणी म्हटलंय की माझे डोळे रात्रभर उघडे आहेत. You know what is the sure sign of mobile addiction? आम्हाला या मोबाईलचं लत लागले आहे याचं चिन्ह काय. Okay, before going to bed you check your phone. तुम्ही झोपायला जायच्या वेळी तुमच्या फोनकडे लक्ष देता, Then you sleep, मग तुम्ही झोपायला जाता, and then in the night if you get up, मध्यरात्री उठता, maybe to go to the washroom, कदाचित तुम्हाला स्वच्छतागृह जायचं आहे, that time you want to check any message. पुन्हा एक पाहायचा मेसेज आहे का काही. Then you go to the washroom and then come back. तुम्ही जाऊन स्वच्छता राहतो, जाऊन येता, Only 30 seconds in the washroom. फक्त 30 सेकंद झाले Is तिथे, there any more new message? मग आता काही नवी आहे का. Then you go to sleep. मग झोपली जाता. So he knows a generation like this is coming. आणि मग त्याला माहित आहे So he अशा ह्या says, प्रकारची पिढी येणार आहे. through the night there will be one focus for me, the word of God. तो संपूर्ण रात्रभर माझे नेत्र देवा तुझ्या वचनाकरता उघडे असतील. There's one lady who got a PhD recently in the US on studying mobile phone addiction. आणि मग एक स्त्री अमेरिकेमध्ये जिने त्याच्यामध्ये एक पदवी प्राप्त केली. तिने सांगितलं की विशेषतः मोबाईलचं जे काही लत लागले लोक. And in her research she found out majority of the people in America and the world they sleep with a mobile phone. आणि तिने सांगितलं की अमेरिका आणि जगातील इतर सर्व बहुसंख्य लोक आपलं मोबाईल घेऊन झोपतात. Bad habit. फार वाईट सवय. Kick the mobile out of your bedroom. तुमच्या झोपण्याच्या खोलीपासूनचा मोबाईल बाहेर ठेवा. Put it in the bookshelf somewhere because that's where it should be. आणि मग कुठेतरी एखाद्या पुस्तकाच्या फळीवर ठेवा, When तिथे you असायला need पाहिजे. it, pick it up and respond and then put it back. आणि मग त्या ठिकाणी जे वाचन ठेवा, परत ठेवून टाका. Now, what should be near your bedside आणि मग त्या विभागामध्ये काय करायचं आहे. is the Bible. बायबल बद्दल, Not in a superstitious way to drive out demons. म्हणजे भूतांना हकलं नाही करता बायबलचा वापर करायचा नाही. But even when you get up in the night परंतु जरी अचानकपणे तुम्ही रात्री उठला, and you lose your sleep for 5 minutes, कदाचित तुमचे 5 मिनिटं कदा झोप उडाली. like the psalmist says in Psalm 119 and verse 148, आणि स्तोत्र 119 148 मध्ये काय म्हणतो. you read it immersively. आणि तुम्ही पूर्णपणे त्या वचनामध्ये गढून जातात. You read it immersively. आणि पूर्णपणे एक प्रकारे तुम्ही त्यामध्ये Okay, what's the गढून second गेलात. step? बीचा अर्थ काय. Bend your knees. पेडनीज म्हणजे तुमचे I- गुडघे टेका. आय म्हणजे Immerse yourself. म्हणजे तुमच्या स्वतःला पूर्णपणे गढून जा. What's the third word? तिसरं काय आहे. What's the third letter? B again. Brainstorm. काय त्या ठिकाणी. देवाची स्तुती करा. Apply your mind on the Bible. आणि मग देवाला खुश करा, म्हणजे देवाचं वचन आहे ते देवाचं वचन तुमच्या मनाला लागू करून करा. You read it with concentration. जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित ठेवून वाचू Now लागता, apply
apply your mind onto that passage. आणि तुमचं मन पूर्णपणे त्या शास्त्र भावावर केंद्रित करा. Brainstorm. देवाबद्दल देवाला गौरव द्या. Indian management is brainstorming now in England. आणि आज भारताबद्दलचं शिक्षण जे आहे ते इंग्लंडमध्ये विचार करत असतात. Whom will you send at number 4? चौथ्या नंबरवर कोण आहे? Can we send Vijay Shankar? विजय शंकरला पाठवायचं का? Or can we send Hardik Pandya? हार्दिक पांड्याला पाठवायचं Or का? should we have KL Rahul? किंवा राहुलला पाठवा? No. Somebody said no KL Rahul. We should have this fellow. And they are brainstorming. आणि त्या ठिकाणी एक प्रकारची चर्चा चालू आहे. That is what you need to do when you study the Bible. Brainstorm. जेव्हा तुम्ही बायबलचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही एक प्रकार तुमच्या मेंदूला चालना देता चर्चा You करण्याद्वारे. must wrestle with the text. आणि त्या धड्याबद्दल तो काही वाचलाय शास्त्रभाग त्याच्याबद्दल एक प्रकार तुम्ही युद्ध You करता must dangle with the text. आणि तुम्ही त्याप्रमाणे एक प्रकार दंगल करतात त्या You शास्त्रभागाबद्दल. must squeeze the text आणि तो जो काही शास्त्र आहे पूर्णपणे एक प्रकार दाबून टाकावा till the juice comes out. जोपर्यंत त्याचा पूर्णपणे रस तुम्हाला मिळत नाही. A man of God whom I love went to be with Jesus last month. His name is Warren Wiersbe. He said, never leave a Bible passage till that Bible passage speaks to you. देवाचे सेवक माझे मित्र होते परंतु आता ते मरण पावले पण त्यांनी सांगितलं की देवाच्या वचनाचा जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे त्याचा रस मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सोडायचं नाही. Why do I say brainstorm? That is what the longest poem of the greatest book says. या कवितेमध्ये हात महत्वाचा मुद्दा तो आहे ठीक आहे. Psalm 119 and verse 103. आणि सूत्र 119 त्याच्या 103 वचनामध्ये It says the word of God is sweeter than what? या ठिकाणी सांगितलं देवाचं वचन काय आहे? Sweeter than? आणि Psalm 119 and verse 103. Sweeter than? काय सांगितलं आहे? Okay. स्तोत्र 119 103. How do you eat honey? तुम्ही मध कसं खाता? Do you eat it like a paracetamol tablet? तुम्ही त्या औषधाची गोळीप्रमाणे खाता का मध? Put the tablet in your mouth and gulp it down. Do you do that? गोळी ठेवता आणि एकदम गिळून टाकता. Honey is let to be in your tongue for many minutes and hours. आणि तुमच्या ज्यावेळेस तुम्ही मध चाटता त्यावेळेस तुम्ही ते चाटत राहता. Why? Honey is sweet. कारण मध हे गोड आहे. The same way, if the Bible is sweeter than honey, आणि बायबल सांगतं की देवाचं वचन हे We- मधापेक्षा मधुर आहे. we read a passage, आम्ही शास्त्रभाग वाचतो and we linger in that passage. आणि त्या शास्त्रभागामध्ये प्रमाणे घुटमळत राहतो. We chew that passage. सो त्या शास्त्रभागामध्ये आम्ही पूर्णपणे घडवून जातो We taste that passage. आणि तो त्या शास्त्रभागाची चव घेऊ We लागतो. ask the question who, when, why, how, so that the meaning comes out. मग आम्ही त्यांनी विचार केला होतो ते कोणी केलं, का केलं, कसं केलं आणि कशा करता केलं. We see what is above the passage, आम्ही पाहतो शास्त्रभागाच्या वरती काय आहे, and we see what is below the passage. या शास्त्रभागाच्या खाली काय आहे, We study the context of the passage. या शास्त्रभागाचं मध्य काय आहे, See, context is very important. त्यातला मतळा काय महत्वाचा आहे. That is what the third step. Apply your brains to that passage. That is very important. आणि म्हणून या तिसरी पायरी जी आहे की तुम्ही तुमचा मेंदू पूर्णपणे केंद्रित करायचा. त्यातील शास्त्रभाग मला काय सांगतं. 2015 World Cup. 2015 मध्ये असं वर्ल्ड कप मध्ये World Cup semi-final. आणि वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला India versus Australia. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया Sydney cricket ground. आणि सिडनीच्या क्रिकेट ग्राउंडवर Australia bat first, make 330 runs or 329 runs. आणि मग त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली आणि त्यांनी काही रन केले. India bat second. आणि मग दुसऱ्या वेळेस भारताने फलंदाजी केली Rohit and Dhawan begin well. आणि मग रोहित आणि दिवान त्यांनी चांगलं केलं 70 for no loss. आणि त्यापर्यंत 70 मत झाले पण काही अजून कोणी पडलं नाही. Shane Warne, the commentator behind the mic, आणि मग शेन वॉन आणि त्या ठिकाणी कॉमेंटेटर he होते says Australia are under the pump. They are losing this game. आणि त्या ठिकाणी ते कॉमेंटेटर म्हणाला की हे जे काही ऑस्ट्रेलियाचे लोक आहे या खेळाचा वापर करतायत 70 for no loss. World Cup semi-final. आणि या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये आता अजून कोणी पडलं नाही. 70 रन India झाले chasing 330. आणि भारताला 330 मिळाले Then Dhawan got out. आणि दमन गाऊड बाहेर पडला. Who's in next? मग आता दुसरं कोण आला. Who's in next? Virat Kohli. विराट कोहली आला. I read somewhere. I don't know whether it's true or not. ते मला माहित नाही खरं आहे की खोटं आहे I परंतु वाचलं. only read मी फक्त वाचलं. Indian captain. Who was Indian captain at that time? त्यावेळेस भारताचा कप्तान कोण होता. Dhoni. धोनी होता. So Dhoni said, धोनी म्हणाला spend time with Sharma. शर्मा बरोबर काय वेळ घालव. What did Dhoni say? धोनी काय म्हणाला. Spend time with. शर्मा बरोबर वेळ घालव. So Virat Kohli said, yes, captain. विराट कोहली हो कॅप्टन. He went inside, तो आतमध्ये गेला. scored 1 run, त्याने 1 रन काढला
And one rocket, when he tried to pull and then he got caught, एक रन काढली आणि तो पकडला गेला. came back to the pavilion, पुन्हा पॅव्हिलियन मागाला. sat next to Anushka Sharma. अनुष्का शर्माला भेटला. Captain only said, कॅप्टन म्हटला होता spend time with Sharma. हा शर्मा बद्दल वेळ घालवायचा. But captain said, spend time with Rohit Sharma in the middle, build a partnership, take India to the finish. आणि मग त्याने सांगितलं की रोहित शर्मा बरोबर तू वेळ घालवायचा आहे, परंतु त्याने तेथे वेळ घालवला नाही. But this fellow understood Anushka Sharma was watching from the pavilion. आणि त्याला वाटलं की अनुष्का शर्मा बद्दल वेळ घालवायचा आहे म्हणून तो परत आला. So you need understand the full story, otherwise meaning will become bahut galat. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे लक्ष देत नाही तर त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. You know, as I travel around this country या देशाभर मी प्रवास करत असताना and preach God's word, देवाच्या वचनाची घोषणा करत I असताना meet some jokers. काही जोकर सोबत भेटतो These jokers have a Bible in their hand. आणि काही जोकर लोकांच्या हातामध्ये बायबल हातात आहे. They say they are looking in the Bible for some excuse to live in sin. आणि मग ते काहीतरी पापातून पळवाट काढण्याकरता काहीतरी शोधत असतात. So they will pull any verse out of context and say, see. Even if you sin, God is smiling at you. God is laughing at you. You know, God is singing over you. You know, they basically want to find some theology which makes you comfortable in your sin. मग काही जण आहेत की जे नुसते देवाच्या वचनाचं एक प्रकार नकला करणारे जोकर प्रमाणे आहेत. एखादं वचन पापापासून पळवाट काढण्याकरता वचन काढतात आणि हे वचन आहे ते वचन आहे. तुम्ही पाप जरी केले तरी देव तुमच्या प्रेम करतो, देव तुमच्यावर आनंद करतो, देव तुमच्यावर उल्हासित करतो. ते तुम्हाला खुश करण्याकरता ते वचन सांगत असतात. For example, they will read 1 Corinthians 5:21. आणि पहिले करीन 5:21 वाचतील. Sorry, it is 2 Corinthians 5:21. दुसरे कधीच 5:21. Okay, 2 Corinthians 5:21 is a famous verse they all quote. आणि या ठिकाणी ते वचन महत्वाचं आहे. What does it say? 5:21 काय म्हटलंय? You are the righteousness of God. की तुम्ही एक देवाची धार्मिकता आहे. And they say there were so many sinful people in Corinth. अरे पुष्कळशी पाप करणारे दुष्ट लोक करीत मध्ये आहेत. One man was even sleeping with his own mother. आणि त्या ठिकाणी अशा परिस्थिती एक चर्च मध्ये जाणारा But- आपल्या सावत्र आई संगती झोपत असे. But the Bible says they are all, you are a righteousness of God, even though whatever ते काय you do. म्हणायचे की देवाचं वचन सांगतं की तुम्ही देवाची धार्मिकता आहे. I am telling you, don't be foolish. Read the full thing. Read लक्षात it in मूर्ख होऊ context. नका. संपूर्ण शास्त्र बघ वाचा. Look at the next verse. त्या दुसरं वचन वाचा. Next verse is the next chapter. दुसरा लगेच काय आहे? दुसरा अध्याय. Chapter and verses were not in the original Bible. They were given for our convenience. They are not divinely inspired. पूर्वीच्या पवित्र शास्त्रामध्ये ते विभाग नव्हते, परंतु हे आजच्या आमच्या समाजाकरता आमच्या सोयीकरता हे विभाग केले आहेत. The next verse says, 2 Corinthians 6:1 says, working together with them, we appeal to you not to receive the grace of God in vain. तुमच्यापैकी कोणा एका तुमच्यावर वाद असला तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनापुढे न आणता अनितिमानापुढे नेण्याचे धाडस करीत आहे. काय We have the grace of God, आपल्यावर देवाची कृपा आहे, but that is not given in vain. परंतु ती व्यर्थ जाऊ द्यायची नाही. We have to work together with God, आम्हाला देवा बरोबर सहाय्याने काम करायचं आहे. enabled by the grace of God, देवाच्या कृपेमध्ये आम्हाला so एकमेव that the समजून grace घ्यायचं आहे. of God doesn't go waste. It doesn't be in vain. देवाची कृपा ही व्यर्थ जाणार नाही. So the grace of God is given so that we can live in victory over sin. देवाची कृपा आमच्या दिलाय की जेणेकरून आम्ही पापावर विजय मिळवावा. Grace of God is not given so that we can live and continue in sin. देवाची कृपा आमच्यावर करण्यात आली याकरता नाही की आम्ही पाप करावं आणि पापामध्ये जीवन This जगावं. is just one example. All these guys who quote these verses out of context to say you can sin and God is smiling at you, God is laughing at you, they are pulling the verse out of context. They are deceiving you and they are leading you to hell. Don't believe them. Read the Bible in context and know the full story. आणि म्हणून लक्षात ठेवा की आजकालचे जे काही वक्ते आहेत जे देवाच्या लोकांना फसवत आहेत, म्हणजे त्याचा शास्त्रभातला पूर्ण अर्थ न समजून घेता त्यातील आपल्या स्वतःच्या स्वार्थकता, पापाला झाकण्याकरता, पापाला एक प्रकारच्या लोकांना खुश करण्याकरता त्याचा वापर करताय. पूर्णपणे मी तुला आव्हान करताय, अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. तर देवाच्या वचनाचा अभ्यास करा, देवाच्या वचनावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि त्याचा खरा अर्थ समजून ते आपल्या जीवनाकरता लागू करा. Okay, who can tell the first 3 steps? पहिलं कोण सांगेल आम्हाला 3 पायऱ्या? I want to give the mic to that person. कोण सांगेल? कोण उठेल 3 पायऱ्या सांगेल? BIB. Can you explain the BIB. word, the acronym quickly? Anybody? B. Bend your knees. Bend your knees. गुडघे टेका. I. I.
तुमच्या स्वतःला पूर्णपणे बुडवून टाका, Immerse yourself. घडवून जा. Be again. Brainstorm. Apply your mind. ब्रेनस्टॉर्म म्हणजे जे काही तुम्ही Understand the context. जो काही शास्त्र बघाय त्याच्यावर प्रकारचं चर्चा करा, विचार करा, Look समजून घ्या. above the passage. Look at the other books and what the other books are saying. आणि मग इतर पुस्तकामध्ये त्या शास्त्रवाद काय सांगितलं आहे त्याच्यावर विचार मंथन करा. B-I-B, the next letter, L, live it. नंतरचं जे आहे ते सोडा, Live it. सोडा, लिव्ह इट, Live it, yes. म्हणजे त्याप्रमाणे जगू What लागा. does the longest poem of the greatest book say? या ठिकाणी या कवितेमध्ये काय म्हटलं आहे? Psalm 119 and verse 102. आणि 102 वचन, I am determined to keep your principles even forever to the very end. या ठिकाणी तू सांगतो की देवा शेवटापर्यंत मी देवा तुझं वचन मी सोडून देणार नाही. I am determined to follow your principles. दे बाप्पा तुझे जे तत्व आहे ते पाळण्याकरता मी निर्णय घेतला आहे. What should we do after understanding the Bible? We must go and live the Bible. आणि मग आम्हाला ज्या शास्त्र समजलं आहे त्या वचनाप्रेमाला जीवन जगू लागायचं आहे. You know, the Bible in James chapter 1 gives an interesting analogy. आणि याकोबाच्या अध्यायामध्ये आम्हाला एक प्रकारचं स्पष्टीकरण दिलं आहे. James 1:23 and 24. याकोब 1 वचन 22 आणि 23 वचन. Let's say this is a mirror या पहा की हा आरसा आहे and I look at the mirror. आणि मग तुम्ही आरशात पाहू My लागता hair is all disarranged. आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं चेहरा दिसू Not लागता. much hair there, but त्या ठिकाणी तुम्हाला काही जास्त केस नाहीत. still I want to do some style because I'm in youth ministry. हा, मी तरुणांच्या सेवेमध्ये मला जरा केस भांग करायचा आहे. So when I look at the mirror and the mirror tells me my hair is not arranged आणि मग properly, मी आरशात पाहतो आणि मला सांगतं माझे केसाचा भांग बरोबर नाही. I pick up the comb and comb my hair. आणि मग एक कंगवा घेतो आणि केस करू लागतो. I don't need a comb. At least I put fingers and arrange my hair. जर कंगवा नाही तर मी हाताच्या बोटाचा वापर करतो. This mirror is the Bible. आणि हे पवित्र When I read it every day, बायबल जे आहे ते एका आरशाप्रमाणे मी रोज वाचतो It tells me something. आणि ते मला काहीतरी सांगतं It tells me, points out my sin. की मला दाखवतं मी कोणत्या पापात आहे. It tells me Ephesians 6:2, if I read it, honor your father and mother. आणि मग एपी 6:2 सांगितलं की तुझ्या आई वडिलांचा सन्मान कर. And as I read it, my mother says, go and buy milk. आणि मग मी वाचत असतो आणि माझी आई सांगते जाऊन दूध आण. Immediately I take the change and go to the milk store and get milk. आणि लगेच माझं काम सोडून मी आईकडून पैसे घेतो दूध आणायला जातो. I read Genesis 39. मग उत्पत्ती 39 वाचतो. And after school, that boy is trying to take me to that corner of the school where there is nobody there to kiss me. But I drop his hand and run out because I have read Genesis 39. आणि मग Joseph ran from उत्पत्ती temptation. 39 मध्ये ज्यावेळेस मला त्या ठिकाणी एक प्रकारचा हात पकडून मला त्या ठिकाणी मुका घेण्याचा त्यावेळेस मी हात सोडतो आणि पळून जातो कारण मला मी त्या ठिकाणी मी उत्पत्ती 39:1 वाचला आहे. So when you read the Bible, ज्यावेळेस तुम्ही शास्त्र वाचता there बायबल are वाचता some commands in that passage. आणि त्या शास्त्रामध्ये काय आज्ञा आहेत Live that passage. आणि त्या शास्त्राप्रमाणे जीवन जगू लागा. And finally, आणि सत्य शेवटी as I bring this message to a close, आणि मी समारोप करत असताना BIBLE express it. तुम्ही म्हणजे तुम्ही एक प्रकारचं त्याचं ते प्रगटीकरण ते प्रगट करा. What you learned in the Bible, share with others. जे तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये शिकला आहे ते इतरांना विभागून द्या. Share with others. इतरांना सांगा. Psalm 119 and verse 46 आणि या says, ठिकाणी स्तोत्र 119:46 वचन the म्हणतं longest poem of the greatest book. या कवितेमधले सर्वात मोठं वचन, I will speak to kings about your decrees. देव मी राजासमोर तुझे निर्बंध सांगेन. I will not be ashamed. मला संकोच वाटणार नाही. I will speak to kings about your तेव्हा decrees. तुझे निर्बंध मी राजासमोर I वाचेन. will not be ashamed. मला संकोच वाटणार नाही. Psalm 119 and verse 46. आणि या ठिकाणी 46 वचन, So the truths you learn from the Bible, जे सत्य तुम्हाला पवित्र शास्त्रात कळालं आहे you must share with your friend in school. तुमच्या शाळेतील मित्रांना जाऊन सांगा. Maybe in consultation with your pastor, you must start a prayer cell in your school. कदाचित तुमच्या पालकांसंगती विचारविनिमय करून तुम्ही शाळेमध्ये प्रार्थना गट सुरू करा. My lunch break in school was for 40 minutes. आणि आमच्या शाळेमध्ये जेवणाची सुट्टी 40 मिनिटाची असायची. I started a prayer cell in my school. माझ्या शाळेमध्ये मी प्रार्थनाचा ग्रुप सुरू केला. When I went to Allahabad to study agricultural engineering,
I had Bible study. What I knew from the Bible, I sometimes shared with one person. One Bible study for one person. I मग did it. अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस गेलो शिकण्याकरता त्यावेळेस मी माझ्या एका मित्रासंगती मी देवाचं वचनाची विभागणी I केली. would prepare for 2 hours for that Bible study. त्या बायबल स्टडी करता मी 2 घंटे अभ्यास That करायचो. was training ground for me to preach before big crowds. आणि मी अशी प्रकारची तयारी केली होती मोठ्या समाजासमोर मी स्वतःला तयार करेन. What do you read in the Bible? जे काय तुम्ही बायबल मध्ये वाचता You bend your knees. आणि तुमच्या गुडघ्यावर जा, You immerse yourself. तुमच्या स्वतःला घडवून You टाका. brainstorm. त्या ठिकाणी एक प्रकारचा You विचार live मंथन that करा truth by God's आणि grace. देवाच्या कृपेद्वारे त्यावर जीवन जगू लागा. Final thing is to share it with आणि others. जे काय तुम्हाला अनुभव तो इतरांना सांगू लागा. Share the truth with others. इतरांना सांगा. We saw Reverend Nanada's grandson preaching God's word. आम्ही yesterday. रेवण नानादारांचा नातू आम्ही देवाची वचन घोषणा करताना पाहिलं. I remembered my days when I was still in school. I would gather my colony boys and share what I knew from the Bible and take Bible study for them. मला अजून शालेय जीवन मला आठवतं की ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस माझ्या मित्रांना मी बोलवायचो आणि त्याच्यासमोर जे काही शास्त्रातून शिकलोय ते मी त्यांना सांगायचो. Would you close your eyes? यावेळेस आपले डोळे बंद All करूया. eyes closed. प्रत्येक डोळा बंद All होईल. heads bowed. प्रत्येक शिर झुकलं जाईल. How many of you will say, I will have a daily living relationship with the Bible and I will practice this BIBLE in my life? आज किती जण असं म्हणू शकतील की मी माझ्या जीवनामध्ये बायबलची जी सत्य मी शिकलाय BIBLE हे सत्य जे मी शिकलाय त्याचा मी अनुभव करीन I want you दररोज. to raise your hand. किती जणांची इच्छा आहे? This is a very serious question. हा फार गंभीर प्रश्न आहे. Just don't raise it just for the heck of, just for the, just because I asked you to. मग वक्त्याने How many म्हटलंय of मी you म्हटलंय say- म्हणून आपला हात उंच करू नका. I'm going to, from this day onwards, have a living relationship with the Bible using this BIBLE acronym. Raise your hand. आज तुम्ही म्हणणार आहात निर्णय घेताय की आज हा BIBLE हा जो बायबलच्या जो अर्थ मी Raise it समजलाय high, raise तो it माझ्या high. जीवनात मी त्याचा लागू करणार आहे. मी एक खऱ्या अर्थपूर्णरित्या मी त्याचा निर्णय घेते. आपल्या हात वर करा. Get up from your seats. आपल्या जागेत उभे राहा. Get up, quickly. And I want you to bring your Bible in the front. Walk forward with your Bible. Walk माझी forward इच्छा with आहे. walk forward with your Bible. आपलं बायबल घेऊन आपल्या जागेतून बाहेर या. Walk forward with your Bible. You got up, you तो made that निर्णय तुम्ही commitment. घेता Walk forward with your Bible. जाणीवपूर्वक निर्णय घेत असता तुम्ही आपलं बायबल Walk forward with your घेऊन Bible. पुढे या. Walk forward. Walk quickly. पुढे लवकर We don't have time. आपल्याला वेळ नाही. शास्त्र वरती करा, डोळे बंद करा, शिर झुकवा. Lift your Bible to the heavens. स्वर्गाकडे आपले शास्त्र उंच करा. Say, thank you, Lord, for this precious treasure. सर्व म्हणा, हे पित्या या महान खजिन्याबद्दल तुझे आभार मानतो. Thank you for this precious treasure. I will मोठ्याने म्हणा, touch this Bible more than I touch my mobile phone. I will be conscious of that. हे पित्या माझ्या मोबाईलला स्पर्श करण्यापेक्षा मग पवित्र शास्त्राला अधिकरित्या स्पर्श करील आणि वाचेल. You can put your hands down. आपले हात खाली करा. I want you to do another activity quickly, 2 minutes. अजून एक कृती करायची 2 मिनिटा करता. Turn to the New Testament and take any Bible verse. आपलं पवित्र शास्त्र उघडा नव्या करारात आणि कोणतेही शास्त्र Any Bible. वचन वाच, कोणतेही बायबल असो. The first thing that comes to your eyes. आणि जे वचन ज्या वचनाकडे तुमचं प्रथम लक्ष लागतं ते वचन, Read that one verse or 2 verses. ते वचन 1 किंवा 2 वचन वाचा. Read it 2 times. Read it 3 times. वचन 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा वाचून काढा. And what is the message that comes out of it? त्यातील काय संदेश तुम्हाला प्राप्त A होत आहे? message will come out of it. त्यातील संदेश तुम्हाला येईल. I want you to share it with your neighbor. वाचल्यानंतर Share 3 it, वेळा वाचल्यानंतर जो काही तुम्हाला अर्थ लागतो तो संदेश share it with तुमच्या your, शेजाऱ्याला सांगा. share it with your neighbor. Right Sanga. now, you can start sharing. चला सांगा लागा. Okay. जे काही तुम्हाला Take समजलं turns, take turns. And then after that, your neighbor will share with you. तुम्ही तुमच्या मित्राला सांगायचं आहे. नंतर तुमचा मित्र ज्याने तुम्हाला तुम्ही सांगितलं तो मित्र तुम्हाला ती मैत्रीण तुम्हाला ते सांगू लागेल. Yes. I'm so happy to see the young people already doing it. मला आनंद वाटतो तरुण करू लागले आहेत. This is the beginning of a wonderful living relationship with the Bible every day. आणि हे जी सुरुवात आहे कशा रीतीने पवित्र शास्त्राबद्दल संबंधित असलेला तुमचा जिवंत नातेसंबंध तुम्ही जागृत ठेवत आहात. Quickly do it. Yes. If you Brilliant. don't have a partner, find a partner. जोडीदार कोण आहे सांगा एकमेकाला. काय समजलं मला हे मग समजलं सांगा. मग तुम्ही ते ऐका ते काय सांगत आहे. Now allow your partner also to take Bible study for you. तुमच्या मैत्रिणीला तुम्हाला सांगू द्या बायबल शास्त्र Even बायबल. if your partner is younger, it's okay. He can take Bible study. लहान असो मोठे असो काही काळजी करू नका. सांगा एकमेकाला.
बोला एकमेका सांगते काय ऐकलंय Wonderful. सांगितलं का नाही अरे मित्रांनो सांगितलं एकमेकांना I will going to wait for another 30 seconds and I'm going to do अजून the 20 closing. सेकंद थांबत आहे मी This is going to be a lifelong habit. ही जे तुम्ही आज शिकत आहात With my eyes त्या of तुमच्या faith, जीवनभर today, चांगली अशी सवय तुम्हाला today you're लागणार. teaching the Bible to one person. With the eyes of my faith, I can see young people here teaching God's word to hundreds आता and तुम्ही thousands एका व्यक्तीला प्रथमच सांगितलं and आहे lakhs of परंतु people. मला Hallelujah! भविष्यामध्ये तुमच्यावर दिसत आहे की तुम्ही हजारोंना लाखोंना सांगणार कदा तुम्ही तयार होतात Today you're teaching the Bible to one person. फक्त एका व्यक्तीला तुम्ही सांगत आहात But with my eyes of faith, पण माझे विश्वासाचे नेत्र पाहत I आहे see that you are teaching God's word to hundreds and thousands and lakhs of मी people. विश्वासाच्या दृष्टीने तुम्ही पाहताय की तुम्ही शंभरांना हजारांना लाखोंना देवाचं वचनाची सुवार्ता सांगत आहात This can happen in Jesus' name. हे येशूच्या नावाने घडेल हालेलुया Hallelujah. हालेलुया Gracious Heavenly Father, स्वर्गीय पित्या thank you for the longest poem on the greatest book. देव बापा या तुझ्या महान पुस्तकातील सर्वात महान कवितेबद्दल तुझे We आभार thank मानतो. you for Psalm 119. स्तोत्र 119 बद्दल तुझे आभार We मानतो. thank you, Lord, for this outline, Bible, with which we can have a living relationship with the Bible every देवा day. बायबल बद्दल जो काही प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे त्यातील प्रभू देवा जागृतरित्या We thank देव you बापा दैनंदिन आमचा ताजा नातेसंबंध तुझ्या संगती जोडला असू दे. We thank you for what happened this morning where young people shared what they learned from the Bible with their friend. देवा आज आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या तरुण तरुणींनी प्रभू आज प्रभू जे काही प्रात्यक्षित केलं आहे जे काही त्यांनी शिकलाय प्रभू त्यांच्या जीवनातील हा मोठा महान धडा त्यांच्या जीवनाकरता एक महान असं कार्य I करू दे. pray that lifelong this habit will impact them personally. पित्या मी तुला विनंती करतो आज जी सुरुवात केली आहे ही सुरुवात त्यांच्या जीवनभर ही चांगली सवय असेल ते इतरांना विभागून घेतील And make them a blessing to the church and the nation. देव बाप्पा त्यांना तू मंडळी करता आणि राष्ट्र करता आशीर्वादित कर And the nations, आणि राष्ट्र I bless them in Jesus' name. राष्ट्र आशीर्वादित मी त्यांना येशूच्या नावाने आशीर्वादित करतो. In your name I pray. Amen. येशूच्या नावाने मागतो आपण सर्व म्हणूया आमेन God bless you. आमेन